आयशू, आज काय स्पेशल? आज आपण चपातीचे तुकडे करून बघणार आहोत. चला तर मग पुढे बघूया. मला सांगा, शिळी चपाती राहिल्यावरती कोण कोण असे तुकडे करून खातं, कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला तर मग आता तुकडे छान असे चपातीचे करून घेऊया, असे बारीक असे. जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करून घेऊ. नसेल तर मग मिक्सरमधनं वाटून घेऊया. पण मिक्सरमध्ये खूपच जास्त बारीक होईल म्हणून मी हाताने स्मॅश करते. आता एक पॅन घेऊ. पॅनमध्ये छान असं तेल घालून घेऊ. तेल गरम झालं की मग मोहरी टाकून तडतडली की मग आपण त्यात जिरे टाकून घेऊया. आता जिरे टाकले. आता जिरे छान तडतडले आहेत. आता आपण ज्या मिरच्या कापून घेतल्या आहेत त्या मिरच्या टाकून घेऊया. मिरच्याही छान तडतडल्या आहेत. आता बारीक कापलेला कांदाही घालून घेऊया. कांदा छान परतून घेऊया. लाल होईपर्यंत परतून घ्या. बरं, मला एक सांगा, शिळी चपाती राहिल्यावरती तुम्ही असंच करून खाता का? किंवा तुमची कुठली वेगळी पद्धत असेल तर तेही मला सांगा, म्हणजे मीही ट्राय करेन. आता मीठ घालून घेऊया. त्यानंतर हलवून घेऊ, थोडंसं छान परतून घेऊ. मग हळद आणि काश्मीरी लाल तिखट घालून परतून घेऊया. आता परतून झाला की आपण जी चपाती बारीक केली होती ती त्यात घालून मिक्स करून घेऊया. 5 मिनटं परतून घेऊया. म्हणजे काय, आपला सगळा मसाला व्यवस्थित त्याला लागेल आणि खायलाही टेस्टी लागेल. माझा व्हिडिओ कुठून बघताय तेही नक्की सांगा, म्हणजे मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोचतोय. आता थोडीशी साखर घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. अजून 2 मिनटं परतून घेऊ, म्हणजे आपला टेस्ट छान होईल. आता कोथिंबीर छान बारीक कट करून मिक्स करून घेऊ, म्हणजे दिसायलाही सुंदर आणि खायलाही टेस्टी लागेल. आणि हो, कमेंट करायला आणि लाईक करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझा व्हिडिओ जेव्हाही अपलोड होईल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.